जालियनवाला बाग भारतीय स्वातंत्र्यातील एक अशी गोष्ट की जी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी थांबू शकणार नाही। 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश पोलिसांनी जालियनवाला बाग तेथे भरलेल्या सभेतील निशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले। भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले। जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या। या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता। अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढून जाण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम एकच, मरण। गोळ्या संपल्यामुळे जनरल डायरचा नाईलाज झाला, अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता। आपल्या विरुद्ध डोकेवर काढणाऱ्याला काय शासन होते हे दाखवून देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी केले, पण याचा बदला आपले हुतात्मा उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये जाऊन घेतला। हुतात्मा उधमसिंग यांनी ओडवायरला भरसभेत गोळी घालून मारले, हिंदुस्थानातील अस्मिता व हिंदुस्थानियांच्या अंगातील रग अजून संपली नसल्याचे दाखवून दिले व जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेतला।